सगळ्या गावची जरी महाराजांवर श्रद्धा बसली तरी महाराजांशी निकट संबंध फार थोड्या लोकांचा असे. महाराजांच्या प्रखर वृत्तीमुळे त्यांच्याशी फाजील सलगी करण्याची कुणाची हिंमत होत नसे आणि मशिदीत लोकांचे जाणे येणे फार कमी असे. या वेळेला तेथील देशपांडे घराण्याचे पैकी माधवराव बलवंत यांचे जाणे येणे विशेष होऊ लागले. मशिदीच्या आवाराला लागूनच एक लहानसे घर होते. तेथे त्यावेळी येथील मराठी शाळा असे. त्या शाळेत माधवराव हे मास्तर झाले होते व त्यांनी वेळोवेळी शाळेतून मशिदीत जाण्याचा पाठ पाडला. तेथे गेले म्हणजे चिलीम भरून आपण ओढावयाचे आणि महाराजांना ओढावयाला द्यावयाचे. कोणत्या कारणाने का होईना माधवरावाची महाराजांशी सलगी होऊ लागली आणि माधवरावांचे मन महाराज आकर्षण करू लागले. काही वर्षांनी माधवरावांनी सर्व धंदे सोडून केवळ महाराजांची व त्यांचे दर्शनास येणाऱ्या मंडळीची सेवा हाच एक धंदा पत्करला. या सेवेबद्दल मोबदला म्हणून माधवरावांनी कधीही मागितला नाही. अजूनही यांचा आणि महाराजांच्या भक्तांचा निकट संबंध आहे आणि त्यांच्या पुष्कळ मंडळींना आधार वाटतो व कित्येक भक्त तर अधिक उणे काही निघाल्यास माधवरावाचे सल्ल्याशिवाय पुढे पाऊल टाकीत नाही. महाराज शिर्डी सोडून बहुत करून कोठे जात नसत. मात्र कधी कधी नीम गावास बाबासाहेब डिंगले या नावाचे महाराजाचे भक्त असत तिकडे जात व कधी राहत्यास चंद्रभान शेठ मारवाडी यांच्याकडे जात. चंद्रभान शेठ वारल्यावर त्यांचे दुकानाचा कारभार खुशालचंद शेठ पाहत असत. या खुशालचंदजींना महाराज वारंवार बोलवणे गाडीत व कोणी राहत्याचा माणूस आला की त्याला खुशालचंद भेटला होता का म्हणून विचारतीत. असो, बाबासाहेब डिंगले यांचे बंधू नानासाहेब डिंगले जाळे नीमगाव येथे राहत असत. त्यांना मुलगा नव्हता. प्रथम कुटुंबास मुलगा होईना म्हणून दुसरे केले तरीसुद्धा काही उपयोग झाला नाही. मग बाबासाहेबांनी त्यांना महाराजांचे दर्शनास पाठवले. महाराजांचे दर्शनास नानासाहेब डिंगले आले तेव्हा महाराजांनी मुलगा होईल असा आशीर्वाद दिला व योग्य वेळी तो आशीर्वाद फलद्रूप होऊन त्यांना मुलगा झाला. अर्थातच त्यामुळे नानासाहेबांची श्रद्धा महाराजांवर बसली व ते महाराजांकडे वारंवार येऊ लागले. त्यांचे सरकारी कामगारांशी बरेच दळणवळण असल्यामुळे त्यांनी साहजिकच महाराजांचे गुण कामगार मंडळीजवळ गायले आणि त्यामुळे लवकरच कलेक्टरांचे चिटणीस रा चिदंबर केशव उर्फ अण्णासाहेब गाडगीळ काही मंडळींना घेऊन महाराजांचे दर्शनास आले. अण्णासाहेब गाडगिलांची महाराजांजवळ श्रद्धा उत्तरोत्तर वाढत जाऊन ते महाराजांचे पूर्ण भक्त बनले. महाराजांच्या मशिदीत बसत व निजत ती पूर्ण मोडकलीस आलेली असून खाली घुरला अतिशय व वरूनही माती पडावयाची अशी स्थिती असल्यामुळे नानासाहेब डिंगल्यांनी महाराजांना एक जाड फळी निजण्यासाठी म्हणून आणून दिली. त्यांचा हेतू हा की महाराजांनी नुसत्या जमिनीवर व न निजता ती फळी खाली टाकून त्यांच्यावर निजावे. महाराजांनी त्या फळीचा उपयोग निजण्यासाठी केला पण प्रकार निराळा केला. ती फळी जमिनीवर न टाकता तो मशिदीच्या अडल्याला जुन्या चिंध्या बांधून टांगली व तिच्यावर निजू लागले. त्या चिंध्याकडे पाहिलं तर फळीचे सुद्धा ओझे सहन करण्यासारख्या त्या नव्हत्या, पण महाराजांच्या प्रभावामुळे त्या फळीचेच काय पण महाराजांच्या शरीराचेही ओझे त्या सहन करू लागल्या. निजताना चार बाजूला 4 जळत्या पणत्या महाराज ठेवीत. त्या फळीवर महाराजांना
पाहण्याचे त्याला मोठे कौतुक वाटे व पुष्कळ मंडळी लांब उभे राहून ते कौतुक पाहत. मात्र महाराजांना फळीवर चढताना किंवा उतरताना कोणी पाहिले नाही. पुष्कळदा मंडळीने पाळती ठेवल्या, पण महाराजांचे चढणे उतरणे कोणालाही दिसले नाही. वरील कौतुक पाहण्यासाठी मंडळी फार जमू लागली. तेव्हा ही उपाधी दूर होण्यासाठी महाराजांनी ती फळी एके दिवशी तोडून टाकली. नानासाहेब डेंगळ्यांचा कारणासाठी महाराजांचे दर्शनास प्रथम आले. त्याच कारणासाठी कोपरगावचे मुलगी सर्कल इन्स्पेक्टर गोपालराव गोंड हेही दर्शनास आले. यांना 3 कुटुंबे असून मुलगा नव्हता. यांनाही महाराजांचे आशीर्वादाने मुलगा झाला. हेही महाराजांचे पूर्ण भक्त बनले. त्यांच्या मनात एकदा असे आले की मशीद मोडकलीस आली आहे, ती आपण फिरून बांधवावी व त्यासाठी त्याने बरेचसे दगड गोळा केले. पण महाराजांनी त्यांना मशीद बांधण्याची परवानगी दिली नाही. ते काम दुसऱ्या एका भक्ताकडून करून घ्यावयाचे होते. ती हकीकत पुढे दिली आहे. गोपालरावांनी जमविलेल्या दगडांचा विनियोग महाराजांच्या आज्ञेने तेथील शनीचे देऊळ बांधण्यात व गावातील दुसऱ्या देवळांचा जीर्णोद्धार करण्यात आला. महाराजांचे सर्व देवळांकडे लक्ष असे. तेथील मारुतीच्या देवळाचाही महाराजांनीच जीर्णोद्धार करविला व ते देऊळ मोठेही करविले. जसे गावातील देवळाकडे महाराजांचे लक्ष असे, तसेच तेथील दुर्बीकडे सुद्धा महाराजांचे लक्ष असे. गाव कुसाजवळील निंबाच्या झाडाखाली महाराज कधी कधी बसत, म्हणून वर सांगितले आहे. तेथेच एक पीराची तुरबत आहे असे महाराजांनी एकदा म्हणले व तेथे खणून पाहिले तो ते तेथे खरोखरच तुरबत निघाली. मग त्या दिवशी मंडळींनी महाराजांची वाजत गाजत मिरवणूक काढली. या तुरबती बहलचा उल्लेख महाराजांनी प्रस्तुत लेखकाजवळही केला होता. महाराज म्हणाले, ही आपल्या वडिलांचा जागा आहे. येथे तर दर गुरुवारी व शुक्रवारी ऊद जाळीत जावा, म्हणजे त्यात आपलेच कल्याण आहे. एकदा गोपालराव गुंडाच्या मनात असे आले की येथे महाराजांप्रित्यर्थ वार्षिक जत्रा उर्फ उरूस भरवायचा. तो विचार त्याने गावातील तात्या पाटील, दादा कोते पाटील, माधवराव देशपांडे वगैरे मंडळीपुढे ठेवला व त्यांना तो रुचण्यासाठी त्यासाठी जमव करण्याचे मनावर घेतले. पण तेथे तेव्हा असलेल्या कुलकर्ण्याकडून आडकाठी झाली व तिचा परिणाम हा झाला की कलेक्टराने जत्रा भरवू नये म्हणून हुकूम दिला. पण जत्रा भरविण्याचा संबंधाने महाराजांना आशीर्वाद पूर्ण होता, म्हणून वरील मंडळीने फिरून कलेक्टराकडे अर्ज करून पहिला हुकूम रद्द करून जत्रा भरविण्याचा हुकूम आणला. ती जत्रा महाराजांचे आज्ञेने रामनवमीला भरवावयाचे ठरले व तेव्हापासून ती सुरू झाली. ती अजूनही दर रामनवमीला भरत असते. या जत्रेची व्यवस्था पहिल्यापासून शिर्डी येथील तात्या गणपत पाटील कोते हे पाहत असतात. त्याच्यावर महाराजांचे अत्यंत प्रेम असे. हे महाराजांना मामा म्हणत. यांची आई सौ बायजाबाई यांना महाराजांची फार सेवा केली आणि ती अशा वेळेला केली की जेव्हा गावातील बहुजन समाज महाराजांना वेड्यात काढी. महाराज पूर्वी दिवसातून 4-5 वेळा गावात भिक्षेला जात, पण सौ बायजाबाईंनी त्यांना कधीही विनमुख लाविले नाही. अर्थात या सेवेचे फळ बाईंना तर मिळालेच, पण त्यांच्या सर्व कुटुंबाला व विशेषतः तात्यांना मिळाले. तात्यांना महाराज पैसे देत इतकेच नव्हे तर त्यांची सर्व तऱ्हेने लाड करीत.
संध्याकाळी रोज तात्या महाराजांकडे जात. त्या वेळचा मामा भाषांचा प्रेमाचा सोहळा पाहण्यासारखा असे व प्रेमाची भाषणे एकेवर एकपेके सारखी असत. तसेच मशिदीतील व चावडीतील सर्व व्यवस्था तात्याकडेच असे. तात्याने येऊन उठविल्याशिवाय महाराज उठत नसत. तात्याने महाराजांना हाती धरून नेऊन तेथे महाराजांसाठी आसन घालावयाचे व त्यावर महाराजांनी बसावयाचे असा क्रम असे चिलीमही तात्याने भरून द्यावयाची. रामनवमीचे जत्रेचे वेळी म्हणजे खुद रामनवमीच्या दिवशी 2 मोठ्या निशाणाची थाटाची मिरवणूक निघून मशिदीत जात असे व तेथे ती 2 निशाणे 2 टोकाला बांधली जात. त्यापैकी एक निशाण शंकरराव रघुनाथ देशपांडे उर्फ नानासाहेब निंबोणकर यांच्याकडून येत असे व एक नगरेचे दामूशेठ कासार यांचेकडून येत असे. नानासाहेब निंबोणकर हे निमोणचे देशपांडे होते. निमोण गाव संगमनेर तालुक्यात आहे. नानासाहेब तालुक्यात पुढारी गृहस्थामध्ये मोडत असून सरकाराने त्यांना ऑनररी मॅजिस्ट्रेट नेमिले होते व ते काम त्यांनी पुष्कळ वर्षे केली. शेवटी वृद्धापकाळ झाला म्हणून ते त्यांनी सोडले. त्यांचे चुलते येथे राहत असत व ते कधी कधी येथे येत. येथे आले म्हणजे चुलत्याचे सांगण्यावरून महाराजांचे दर्शनास जात. हळूहळू महाराजांवर त्यांची श्रद्धा वाढत चालली आणि शेवटीला 3 वर्षे तर त्यांनी महाराजांच्या अखंड सेवेतच घातली. फक्त स्नान संध्यादी नित्यकर्म उरकण्यापुरते घरी जात. बाकी सारी वेळ महाराजांचे सेवेत तत्पर असत. 60 उलटून गेली होती तरी महाराजांची सेवा करीताना आलस किंवा विश्रांतीची इच्छाही कधी त्यांना शिवू दिली नाही. महाराज त्यांना काका म्हणून हाक मारीत. महाराजांच्या पश्चात हे फार दिवस राहिले नाहीत. लवकरच त्यांना महाराजांनी आपल्या पायापाशी नेले. महाराजांच्या कृपेने त्यांचा अंत उत्तम झाला. शेवटचे 3 दिवस त्यांना जिकडे तिकडे महाराजच दिसत असत व जो जवळ येई त्याला साईबाबा, महाराजांना बाबा म्हणत ते वर सांगितलेच आहेत म्हणत. स्वतःच्या कुटुंबालाही या साईबाबा असेच म्हणत. कुटुंबाला वाटले त्यांना काही भ्रम झाला असेल आणि म्हणून कुटुंबाने म्हणले, मी बाबा नव्हे, मी आपली पत्नी आहे. त्यावर ते म्हणाले, तुझ्यात कोण? बाबाच आहेत, तू बाबाच आहे. अशा तऱ्हेने महाराजांचे अखंड स्मरणात त्यांचा अंत झाला. रामनवमीची वेळी दुसरे निशाण येते ते दामोदर सावळराम उर्फ दामूशेठ कासाराचे हे वर सांगितलेच आहे. यांना 3 कुटुंबे असून एकापासूनही पुत्रसंतती नव्हती व त्यामुळे ते फार खंतीस असत. त्यांना एकदा माधवराव देशपांडे सासरे गोविंदराव सापकर यांनी येथे येऊन महाराजाचा आशीर्वाद घ्यावा असे सुचविले. त्याप्रमाणे ते आले. महाराजांनी आशीर्वाद दिला व त्या आशीर्वादाप्रमाणे त्यांना मुलगा झाला. अर्थात त्याची निष्ठा महाराजांवर बसली व तेव्हापासून रामनवमीला नवीन निशाण आणावयाचे व त्या दिवशी येथे फकीर जमले असतील त्यांना सगळ्यांना जेवू घालावयाचे हा नेम त्यांनी धरला व तो त्याचा नेम अजून चालू आहे. रामनवमीची जत्रा सुरू होण्याचे काही वर्षापूर्वी महाराजांनी एका निष्काम भक्ताला आपल्याकडे ओढून घेतले होते. ते भक्त म्हणजे नारायण गोविंद उर्फ नानासाहेब चांदोरकर. हे कल्याणचे राहणारे असून त्या वेळेला नगरच्या कलेक्टराचे चिटणीस होते. यांना एके दिवशी येथील कुलकर्णी राव केशव अनंत उर्फ अप्पा यांनी सांगितले की आपल्याला महाराजांनी बोलवलेले आहे. नानासाहेबाने
हे आप्पांचे बोलणे प्रथम खरे वाटले नाही व त्यांनी त्याला झटले. उगीच म्हणा, महाराजांचे नाव कशाला सांगतोस? तुझे माझ्याशी काही काम असेल तर तसे स्पष्ट सांग. त्यावर आप्पाने खरोखरच महाराजांनी बोलवले आहे असे निश्चयाने सांगितल्यावरून नानासाहेब महाराजांचे दर्शनास आले व लवकरच त्यांची श्रद्धा महाराजांवर बसली. मग ते येथे वारंवार येऊन महाराजांच्या बोधामृताचा लाभ घेऊ लागले. महाराजांच्या व त्यांच्या तासोनतास बैठकी होत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. या श्री भगवद्गीतेप्रमाणे नानासाहेबांचे प्रणिपात, परिप्रश्न व सेवा असत आणि महाराज त्यांना उपदेश करीत. एकदा तर याच श्लोकाचे विवेचन महाराज सुमारे 1 तास करीत होते. त्या विवेचनावरून नानासाहेबांची खात्री झाली की महाराजांना संस्कृत उत्तम येत असले पाहिजे. नानासाहेबांनी महाराजांची सेवा अतिउत्तम केली. त्यात विशेषतः 2 गोष्टीमुळे तर ते महाराजांच्या भक्तांना चिरस्मरणीय राहतील. एकतर महाराजांची जुनी मशीद होती तो मोडून फिरून बांधली व मोठी केली. नानासाहेबांना हे काम स्वतः करून घेण्याला सवड नव्हती, म्हणून त्यांची विनंतीवरून नानासाहेब निंबूणकरांनी येथे राहून स्वतः देखरेख करण्याचे पत्करले व ते काम त्यांनी उत्तम तऱ्हेने पार पाडले. मशीद बांधण्याला महाराजांची परवानगी मालसापती द्वारे मागितली व ती महाराजांनी दिली. तरी पण काम चालू असताना महाराजांनी वेळोवेळी काम पाडून टाकावे आणि मोठे मोठे जड दगड व प्रयाळी आपल्या हाताने दूर भिरकावून द्याव्यात. मग ते काम पुन्हा करण्यात यावे. हे महाराजांचे कृत्य इतरांना चमत्कारिक वाटेल, पण त्यातील खरे इंगित ज्यांना ठाऊक आहे त्यांना महाराजांच्या कृतीचे नवल वाटणार नाही. शेवटी एकदाचे मशिदीचे काम पुरे झाले व त्या दिवशी महाराज नीम गावास गेले असता त्यांना तेथून वाजत गाजत आणून नव्या मशिदीत बसविले. या मशिदीचे काम करण्यात येथील सुतार कोड्डाजी, गवाजी व तुकाराम हे 3 बंधू फारच उपयोगी पडले व मशीद बांधल्यानंतर मशिदीची व्यवस्था या 3 बंधूचे बरेच वर्षे होती. हा कोंडाजी पुढे वारला व गवाजी व तुकाराम हल्ली हयात आहेत. महाराजांचे देहावसानापर्यंत मशीद झाडणे, महाराजांची भांडी घासणे, महाराजांचे तोंड धुवावयाचे, पाणी तापविणे व ते पाणी सारणे ही सर्व कामे तुकारामच करीत असे. महाराज सहला दुसऱ्या कोणाला हे काम देत नसत. अजूनही रामनवमीची निशाणाची मिरवणूक या सप्ताचे घरा होऊन तेथूनच निघते. नानासाहेबांची दुसरा मोठी कामगिरी म्हणजे महाराजांची कीर्तीचा प्रसार करून लोकांना महाराजांचे आशीर्वादाचा लाभ करून देणे हा होता. हे पूर्वी मामलतदार व नंतर डेप्युटी कलेक्टर असल्यामुळे यांना पुष्कळ फिरावे लागले व त्या फिरण्यामध्ये ते जेथे जेथे जात तेथे तेथे महाराजांचा गुणवर्णन करीत व महाराजांच्या दर्शनाविषयी लालसा उत्पन्न करीत. प्रस्तुत लेखकाला महाराजांचे दर्शनाचा लाभ घडावयाला कारण नानासाहेबच होत. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील हजारो लोक महाराजांचे दर्शन घेऊन आनंद व लाभ पावले. याला कारणही नानासाहेबच. मुंबईच्या मंडळीचे मन ओढण्याला नानासाहेबांशिवाय आणखी 2 व्यक्ती विशेष कारणीभूत झाल्या. त्यापैकी एक गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू हे होते. हे पूर्वी पोलीस खात्यात असत. यांना तमाशाचा फार नाद असे. नानासाहेबांच्यामुळे हे महाराजांचे दर्शनास आले व हळूहळू त्यांच्या मनावर महाराजांनी
इतका परिणाम केला की त्यांनी नोकरी सोडून संत चरित्रांचा कीर्तन रूपाने व ग्रंथ रूपाने लोकात प्रसार करण्याचा उपक्रम सुरू केला. हा यांचा क्रम अजून सुरू आहे. यांनी अर्वाचीन, भक्तलीलामृत, संत कथामृत, भक्ती सारामृत हे संत चरित्रात्मक ग्रंथ लिहिले असून त्याशिवाय ईशावास्यनो उपनिषद आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव या 2 ग्रंथावर मराठी ओवी टीका, सरद आणि सुबोध केल्या आहेत. याशिवाय यांचे आणखीही ग्रंथ आहेत. नानासाहेब चांदोरकरांनी यांना मुंबईस नेऊन यांचा भक्तिरस परिप्लुत कीर्तनाचा व तद्वारा महाराजांचे गुण श्रवणाचा लाभ मुंबईकरास करून दिला. यांच्या कीर्तनामुळे मुंबईची व मुंबईच्या आसपासची पुष्कळ मंडळी महाराजांचे दर्शन घेण्यास आतुर झाली व दर्शनास गेली. वर उल्लेख केलेली दुसरी व्यक्ती म्हणजे प्रस्तुत लेखक याचेही या सुमारास महाराजांचे चरणाजवळ पुष्कळ राहणे होऊ लागल्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक चळवळीतून त्यांचे अंग साहजिक निघाले व तो बाबा म्हणजे बैरागी, संन्यासी वगैरे झाल्याचे पाशी व इतर पत्रातून छापून आल्यामुळे त्यांच्यामुळे हे स्थित्यंतर झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी काही मंडळी आली. एकंदरीत 1910 पासून महाराजांचे दर्शनास येणाऱ्याची संख्या बरीच वाढत गेली. नानासाहेब चांदोरकर येथे आलेल्या वेळी येथे दर्शनास येणाऱ्या मंडळींना राहण्यासाठी एकही वाडा नव्हता, पण ही उणीव महाराजांनी लवकरच भरून काढली. या जिल्ह्यात राव बहादूर हरिविनायक साठे डेप्युटी कलेक्टर होते. त्यांचे प्रथम कुटुंब निर्वतेत्याला पुष्कळ दिवस झाले होते, पण फिरून लग्न करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना पुत्र संतती नसल्यामुळे त्यांचा मित्रांचा त्यांनी फिरून लग्न करावे असा आग्रह चालला होता. शेवटी महाराजांचे दर्शनास जाऊन महाराज आज्ञा करतील तसे करावयाचे असे ठरले. त्याप्रमाणे ते दर्शनास आले. महाराजांनी लग्न करण्याची आज्ञा दिली व मुलगा होईल असा आशीर्वाद दिला. राव बहादुरांनी मुलगी पसंत करून ती महाराजांना दाखवावी असे तिचे वडील गणेश दामोदर केळकर यांना कळविले. त्याप्रमाणे ते मुलीला तेथे घेऊन आल्यावेळी महाराजांनी तिच्या ओटीत एक खरबूज टाकले व मुलीला कुंकुम लावले. पुढे योग्य वेळी लग्न लागले आणि त्यानंतर लवकरच महाराजांचे सुचविण्यावरून त्यांनी वर लिहिलेले लिंबाचे दगड व त्या सभोवतालची जागा विकत घेऊन तेथे एक वाडा बांधला व त्यामुळे दर्शनास येणाऱ्या मंडळीची उतरण्याची सोय झाली. पुढे 3 वर्षांनी महाराजांनी प्रस्तुत लेखकाकडून एक वाडा बांधून घेतला व त्यानंतर नागपूरचे श्रीमंत गोपालराव उर्फ बापूसाहेब बुटी यांच्याकडून एक वाडा बांधून घेतला. हा वाडा फार मोठा असून सर्वस्वी दगडाचा असून मजबूत आहे व याला खर्चही बराच लागला. शिर्डीच्या आसपास किंबहुना संबंध तालुक्यात अशी इमारत असेल असे वाटत नाही. याच वाड्यात महाराजांची समाधी आहे.